अहिल्यानगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी न्याय मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आजपासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण सुरू केले आहे। मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी न्याय मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आजपासून अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र उपोषण सुरू केले आहे। या रस्त्यावरील खड्डे, उखडलेला डांबर, अपूर्ण डांबरीकरण आणि निकृष्ट जलनिचरा व्यवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। प्रवाशांसह वाहन चालकांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत असून काही नागरिकांनी जीव देखील गमावले आहेत। वेळोवेळी तक्रार करून देखील शासन प्रशासन दखल घेत नाही। त्यामुळे आता खासदार लंके यांनी थेट मैदानात उतरत उपोषणाचा निर्णय घेतला आहे। जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही असा ठाम इशारा देखील त्यांनी दिला आहे। गेल्या अनेक वर्षापासून रखडलाय, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अपघातही झाले। त्याच पार्श्वभूमीवर आपण आज उपोषणाला बसलाय। नेमकं काय काय मागणी आहे या हायवेच्या संदर्भात? हा रस्ता गेले 6 ते 7 वर्षापासून प्रलंबित आहे। तुम्हाला माहिती असेल 2022 ला मी ह्याच रस्त्याच्या संदर्भात नगर पाथर्डी रस्ता आणि नगर मनमाड रस्ता शिर्डी जो विळत ते सावळी विहीर ज्या रस्त्याचं नाव आहे त्या रस्त्याच्या बाबत उपोषणाला बसलो होतो। आणि त्या उपोषणाला बसल्यानंतर नगर पाथर्डी रस्त्याला ते काम पण झालं, पण नगर मनमाड रस्त्याचं ते अद्यापर्यंत काम झालं नाही। मी नंतरच्या कालखंडामध्ये खासदार झाल्यानंतर आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो आणि गडकरी साहेबांना भेटल्यानंतर मी 22/7/2024 ला एक पत्र दिलं की हा जो ठेकेदार आहे ज्यांनी 6-7 वर्षापासून खड्डे खांदून ठेवलेत, त्यामुळे आमचा रस्ता मृत्यूचा सापळा झाला। त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा आणि ब्लॅकलिस्ट करत असताना तो जो मधला ब्लॅकलिस्ट करून नवीन टेंडर काढा आणि नवीन टेंडर काढून नवीन ठेकेदार द्या। पण या कालावधीला काही कालावधी जाणार होता, तर आपण डागडुजीसाठी 9 कोटी रुपये मंजूर करून आणले आणि डागडुजी झाली। नंतरच्या कालखंडामध्ये तो ठेकेदार ब्लॅकलिस्ट केला, नवीन टेंडर निघलं। त्या टेंडरची प्रशासकीय मान्यता 1000 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता पण त्या रस्त्याची आहे। आणि त्या 21/3/2025 ला निविदा निघल्या आणि टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आणि 29/4/2025 ला त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झाली। या गोष्टीला 2.5 महिने लुटून गेले आणि अद्यापर्यंत त्या रस्त्यावर कुठलंच काही नाही। तो रस्ता म्हणजे माझ्याकडे एक अधिकृत आकडेवारी आलेली आहे, ती फक्त त्या स्पॉटवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या। एखाद्याचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला, तिथून नगरला पेशंट आणलं, तिथून जास्त सिरियस झालं तर पुण्याला नेलं आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला तर ती महानगरपालिकेत नोंद झाली, नगर महानगरपालिका असो किंवा पुण्यात असो, असे वेगवेगळ्या ठिकाणी झाले। स्पॉटवर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 2022 ला 68 लोक मृत्युमुखी पडले, 2023 ला 108 लोक मृत्युमुखी पडले आणि 2024 ला 120 आणि 2025 ला 92 असे 388 लोकांचा जागीच मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे आमचं मागणी ही आहे की 2.5 महिने लुटून गेले तरी अद्याप त्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात होत नाही। त्याची टेंडर प्रोसिजर होऊन सुद्धा तर रस्त्याचं कामाला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाल्याशिवाय मी काय उठणार नाही। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।